कावळा आणि मैना. पावसाळ्याचे दिवस होते. आकाशात ढग भरून आले होते. एका निंबाच्या झाडावर खूप सारे कावळे बसले होते. ते सारे कावळे झाडावर बसून कावकाव करत होते आणि एकमेकांशी भांडत होते. तितक्यात तेथे एक मैना आली आणि त्याच झाडाच्या एका फांदीवर जाऊन बसली. मैनेला झाडावर बसलेले पाहताच सगळे कावळे आपले भांडण विसरून एकत्र झाले व मैनेवर धावून आले. बिचारी मैना त्यांना म्हणाली, आज खूपच अंधारून आलंय. त्यातच मी माझ्या घरट्याचा रस्ता पण विसरले आहे. मला कृपा करून येथे राहू द्या. सगळे कावळे एकसुरात ओरडले, नाही नाही, ही आमची बसायची जागा आहे. तू येथे राहू शकत नाही. मैना म्हणाली, झाड तर ईश्वराने सर्वांसाठी बनवलेली आहेत. मी खूप छोटी आहे, तुमच्या बहिणीसारखी आहे. मला कृपा करून इथे राहू द्या. कावळे म्हणाले, आम्हाला तुझ्यासारखी बहीण नको. तू देवाचे नाव घेतेस ना, मग जा त्या ईश्वराकडे आसरा मागायला. इथे कशाला तडमडायला आलीस? तू जा, नाही तर आम्ही तुझ्यावर तुटून पडू आणि तुझा जीव घेऊ. कावळे हे आपापसात नेहमीच भांडणे करताना आपणास नेहमी पाहावयास मिळतात. नेहमी कावकाव करत एकमेकांशी भांडणे करताना रोज संध्याकाळी आपणास ते पाहावयास मिळू शकेल. मात्र दुसऱ्या कोणत्या पक्षाविरुद्ध मात्र ते एकत्र होऊन ते लढतात. हे पण खरे आहे. मैनेच्या बाबतीतही तसेच झाले. मैनेला कावळ्यांनी जाण्यास सांगितल्यावर ती बिचारी तिथूनच जवळच असणाऱ्या एका आंब्याच्या झाडाकडे उडत गेली व तिथे एक फांदीवर बसली. थोड्याच वेळात मोठा पाऊस पडू लागला. पावसाचे मोठमोठे थेंब व त्याचबरोबरच गाराही पडू लागल्या. गारा देखील मोठमोठ्या पडू लागल्या. गारा पडू लागल्या व त्या कावळ्यांना कळेना की कुठे जावे. कारण निंबाच्या झाडावर फारसा आडोसा होत नाही. त्यांना गारांचा मार बसू लागला. बाहेरही पडता येईना की झाडावरही बसता येईना. बंदुकीतून सोडलेल्या गोळीसारख्या गारांचा मार त्यांना बसू लागला. इकडे मैना ज्या झाडावर बसली होती त्या आंब्याच्या झाडाची एक फांदी तुटून खाली पडली व नैसर्गिकपणे तेथे एक आडोसा खोपा तयार झाला. छोटीशी मैना त्या खोप्यात सहजपणे बसू शकत होती. मैना आत गेली आणि तिला त्या पावसाच्या व गारांचा काहीच मार बसला नाही. रात्रभर मुसळधार पाऊस पडला. सकाळ झाली आणि मैना त्या खोप्यातून बाहेर पडली आणि तिने जे पाहिले ते आश्चर्यचकित व दुःखद होतं. रात्रीच्या गारांच्या माराने बहुतांश कावळे मृत्युमुखी पडले होते. तिला त्यांचे खूप दुःख झाले. तिला उडताना पाहून त्यात मरणोन्मुख असणाऱ्या कावळाने विचारले की, मैना, तू जिवंत कशी? यावर मैनेने उत्तर दिले, मी ज्या झाडावर बसले होते तेथे बसून मी ईश्वराची प्रार्थना केली व त्यानेच मला या संकटातून वाचविले. दुःखात परमेश्वराचं आपली सुटका करू शकतो. तात्पर्य: ईश्वर संकटातून सुटका करतो किंवा संकट काळात ईश्वर आपल्याला सुबुद्धी देऊन संकटात मार्ग सुचवतो.